दररोज जिमला जावं असं नाहीच. कधी कधी नाही जावं वाटत, त्यावेळेस रेस्ट घेतली तरी सुद्धा काही हरकत नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याच जोमानं उठून जिमला जाण्याची तयारी असायला हवी. आणि जिमला गेल्यावरती थोडंसं वॉर्मअप खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला वॉर्मअप खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला तुम्ही पळू शकता, रनिंग करू शकता, जेणेकरून तुमची बॉडी त्या टेम्परेचरवरती येईल ज्यामध्ये तुमच्या बॉडीला एक चांगल्या प्रकारे व्यायाम करता येईल आणि ती लवचिक होईल. त्यासाठी सुरुवातीला वॉर्मअप ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या प्रत्येक मसलला ताण आला पाहिजे. गुडघ्यापासून, पायांपासून, टोजपासून तुमच्या मानेपर्यंत सगळे शरीराचे अवयव थोडेसे हलले पाहिजे, जेणेकरून ते तयार होतील एक्सरसाइजसाठी. आजचा जो माझा सेट होता तो होता बॅक आणि बायसेप. सुरुवातीला मी जोर मारायला लागलो. मी म्हणेन की सपाट्या हा जो प्रकार आहे तो खूप परिपूर्ण आणि परिपक्व आहे. आणि यामध्ये तुमचे शोल्डर्स, तुमचे थाईज, तुमचे फोर आर्म्स, तुमचा ट्रायसेप, तुमची बॅक या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण व्यायाम होतो. त्यासाठी सपाट्या खूप महत्त्वाच्या असतात. कधी कधी व्यायाम करायचा वाटत सुद्धा नाही. सपाट्या झाल्यावरती तुम्हाला असं वाटतं की कदाचित बास झाला, तर यानंतर नकोच व्यायाम. कारण की त्यानंतर तुम्ही पूर्णपणे थकलेला असता. तरीही त्याच जोमानं उठून परत डंबेल घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तसाच मी उठलो आणि सुरुवातीला 12 किलोचं डंबेल झालं की मी घेतलं 15 किलोचं डंबेल्स. थोडीशी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, थोडेसे बॉडीला अजून ताण देण्यासाठी. स्ट्रेंथ आणि पॉवर या सगळ्यामधूनच जनरेट होते. तर या सगळ्या तुम्हाला जर तुमचा बायसेप चांगलाच पाहिजे असेल तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची. दुसरा सेट म्हणजे होतं माझं बॅकचा. आता सुरुवातीला मी पुलअप्स मारायला तर घेतले. मला सुरुवातीला फक्त 4 ते 5च पुलअप्स गेले. नको वाटत होतं पुलअप्स मारायला, पण तरीसुद्धा मी हिमतीने मारले. त्यासाठीच ह्या एक्सरसाइजेस जी तुम्ही जास्त वेट लावता आणि रिपिटेशन्स कमी मारता, ज्यामध्ये तुमची स्ट्रेंथ चांगली निर्माण होते, तुमच्या बॉडीमध्ये पॉवर चांगली निर्माण होते. इवन
तुमचे विंग्ज असतील ते सुद्धा खूप चांगले निघतात ज्यावेळेस तुम्ही विंग्ज मारता जास्त वेट लावून. आणि जर तुम्हाला तुमच्या बायसेप्समध्ये ताकद आणायची असेल, तुमचे बायसेप्स चांगले करायचे असतील, तर हा प्रकार तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कधी कधी नाही वाटलं तरी पण मारायचं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की पूर्णपणे आपण हरून गेलो, सगळी ताकद संपली अंगातली, पण तरी सुद्धा जिद्द ठेवून जो पुढे मारतो, जो अजून एक रिप मारतो ना, तोच खरा असतो ॲथलीट. आता व्यायाम झाल्यावरती बॉडीला स्ट्रेच करणं खूप गरजेचं आहे. कारण व्यायाम करताना झालेल्या ज्या काही मायनर इंजुरीज असतात त्या स्ट्रेचिंगमुळे पूर्णपणे बऱ्या होतात. तुमच्या बॉडीला थोडासा आराम मिळतो, तुमची बॉडी रिलॅक्स होते आणि यासोबतच जे तुमचं टेम्परेचर वाढलेलं असतं बॉडीचं ते लो लेवलला आणण्यासाठी, नॉर्मल लेवलला आणण्यासाठी स्ट्रेचिंग ही खूप महत्त्वाची असते.